काय भानगड ही होल पाडून पाहिलीच पाहिजे. अहो काय करताय काय? हे काय कोण आहे काय? तो भामटा आपल्या तिघांच्या बायकांना आत घेऊन काय करतोय ते बघतो. काय म्हणताय? आपल्या तिघांच्या बायकांना हो. आत घेऊन? हो. दार लावून? हो, तुमची सुद्धा किटली आत आहे. हो. अहो दार फोडा, पोलिसांना बोलवा. बोलू नका, पोलीस आपल्याला फोडतील. गप्पा बसा. हा, दार फोडा, पोलिसांना बोलवा. आरडाओरडा करू नका हो. आमची मंडळी म्हणजे त्या भामट्याची मावशी आत आहे, ती त्याला आईसारखीच आहे, तेव्हा तसं काही होणार नाही. पण तुमच्या मंडळींनी जागा सोडली की नाही ते बघतो. काय हो? आहे जागेवर आहे. काय हो काय? अरे काय बंड्या, काय? हो तिघींना एकदम जवळ घेऊन काय हातवारे करून काहीतरी सांगतोय. नुसतं सांगतोयच ना? हो हो. तसलं काही नाही ना? नाही नाही, अजून तोंडीच चाललंय. बघू दे मला. बघा बघा. काय हो? अहो या भोकातून आमची मधुमालिनी 9 वारी साडीत अशी काय दिसते. तरी मागणं पाहिली. अहो 3 मुलाची आई आहे, तिला कोणी म्हणणार सुद्धा नाही. बाजूला व्हा, आमचा तांबडा भोपळा कसा काय दिसतोय ते पाहतो. पहा, राजमातीचा किल्ला पाहिल्यासारखं वाटते. अगो बाई, अहो चैत्रातल्या हळदी कुंकवाचं म्हणतोय हा. चैत्रातलं करा, वैशाखातलं करा, नाही तर फाल्गुनातलं करा. मावशी, नांदगाव म्हणून एका गावात आपण हे हळदी कुंकवाचं नाटक करणार आहोत. गावातल्या बायका हळदी कुंकवाला येतील. त्यातल्या सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या बायकांचे पत्ते फर्स्ट क्लास युक्तीने आपण काढून घ्यायचे आणि ते मला आणून द्यायचे की तुमचं काम संपलं. हत्तेच्या एवढंच ना. बंड्या, तू काही काळजी करू नकोस. अरे ह्या दोघींच्या मदतीने मी बरोबर नाटक वठवते. बायांनो, चैत्रातल्या हळदी कुंकवाचा महिमा फार मोठा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर कुंकू हीच खरी आम्हा बायकांची धनदौलत आहे आणि नवरा हेच आपलं दैवत आहे, नाही का हो? नवऱ्याच्या नावानं आपण आपल्या कपाळावर कुंकवाचा मळवट भरतो आणि देवाला सांगतो, देवा माझं कुंकू अखंड बळकट. होय ग होय, भरल्या कुंकवानं आम्हाला संसारातून उठव असं आपण देवाला म्हणतो. नवरा सुखी तर संसार सुखाचा होतो. नवऱ्याच्या हाताला यश मिळावं, त्याला भरपूर आयुष्य मिळावं म्हणून तर हे हळदी कुंकू करायचं. सवाष्णबाईला आपण देवीचा अवतार मानतो म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. अष्टपुत्र सौभाग्य होती. अहो आता काळ बदललाय, आता आशीर्वाद नाही चालायचा. अहो 2 या 3 बस असा आशीर्वाद द्यायचं आणि म्हणायचं, पहिला लांबवा आणि दुसरा थांबवाच. अगं मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. कुठं बरं? कुठे राहता तुम्ही? इथंच गंगावेशी जवळ अण्णा गिरकरांचं घर. गंगावेशी गिरकरांचं घर? चुकलं माकलं तर काही राग धरायचं नाही बरं का. तुम्ही सुद्धा गंगावेशीचे का? नाही बाई, आम्ही पांढरपाड्याच्या सखाराम पाटलांचं घर. पांढरपाड्याच्या सखाराम पाटलाचं घर? हे पहा, आता ओळख देख ठेवायची बर का. आम्ही पुन्हा आलो ना की नक्की येऊ तुमच्याकडे. होय, या की. आम्ही इथंच राहतो, वरच्या आळीला. शिवबा सोनाराचं घर. शिवबा सोनाराचं घर काय? येस येस, मी डापळे फौजदार बोलतोय. काय माझ्या हाती चोऱ्या व्हायला लागल्या? पण माझा कचका अजून ठाऊक नाही चोरट्याना. एकेकाला बांधून घालून चापकानं फोडून काढीन. समजतात कोण स्वतःला? काय मुद्दे मार? अहो मालच सापडायला हवा. चोर सापडून उपयोग काय? काय चोर पण मिळत नाही? मग साले हो, तुम्ही झोपा काढता की काय तिथं? करा तपास, करा तपास करा. एकेकाला गोळी घालून ठार करीन. आपले फौजदार म्हणतात मला. समजलं? काय साहेब, थँक्यू म्हणा. थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? थँक्यू आरोपी आणले, आरोपी. अहो बाई, कोण तुम्ही? काय नाव तुमचं? कायसाठी आलात? नाही तुला नाही. मी चंद्र तमासगीर. तमासगीर? बसा बसा म्हणतो ना. हो बसते ना. अहो बाई, काल नांदगावला तुमचा खेळ होता? तर माझे खेळ जिकडे तिकडे चाललेले असतात की. होय होय होय. हे लोकनाट्य चाललेलं नाही. हो हो. मी
ढापळे फौजदार तुमच्याशी बोलतोय, लक्षात घ्या. बरोबर आणि मी विचारतोय तेवढ्याच प्रश्नाची उत्तर द्या. विचार की काल नांदगावला तुमचा नाचगाणं होतं? वय तर होत की कालच्या रात्री नांदगावात 3 घरी चोऱ्या झाल्या. झाले असतील साहेब, पर मी चोर नव. हे मी बघतो. हवालदार, येस सर. हवालदार, काय साहेब? अमरेला पट्टा कुठे आहे तुझ्या? जायला बायको विसरली वाटतं. ओ, अरे कशा नोकऱ्या करता, कशा नोकऱ्या करता. खरं म्हणजे याला आधी रांकेल लावायला हवं. बरोबर आहे. आत्ता बांधतो साहेब, आत्ता बांधतो. पट्ट्याचं मग बघू. आधी बाईला हात घ्या. हा? बाईला हात घ्या. अहो, पण साहेब, प्रत्येकाला रांकेला लावतो. अहो, पण माझं बाई ऐकून बाई, घ्या. हवालदार, हवालदार साहेब, मी आमचा काय केलं? पोरगा गेला. मी चला बाई, काय उठा. केलं? मी काय करणार? काय करायचं? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नमस्कार. चंद्राबाई, तुम्ही कशा काय इकडे? हो, लई बिलामत झाली या. हो. नांदगावात चोऱ्या झाल्या होत्या, तर ह्या साहेबांनी मलाच पकडून आणलं. विश्वनाथ, येस सर. तुम्ही या बाईला ओळखता? येस ऑफकोर्स. म्हणजे काय आहे, या बाई गावोगाव तमाशा करतात, तमासगीर बाई आहे. होय, होय. यापूर्वी या बाईचे दुसऱ्या गावातून कार्यक्रम झालेले आहेत? अहो, लई झाले साहेब. होय, होय, होय. बस, याला विचारतोय. Shut up. झालेच साहेब. त्या गावात चोऱ्या वगैरे झाल्या होत्या का? अहो, नाही ना. बोलू नकोस. याला विचारतोय. अरे shut up. नाही साहेब. ठीक आहे बाई, जा तू. आणि लक्षात ठेव, दुसऱ्या वेळी या गावात चोऱ्या होत असतील त्या गावात तुझा कार्यक्रम करू नकोस. नाही नाही हो ना? वय वय साहेब, लई उपकार झाले साहेब. राम राम साहेब. चला, ए, चला. चला, चला, लवकर जाऊया. बरं झालं सुटलो बाबा. येस मिस्टर नाथ, येस सर. काय रिपोर्ट आहे? सर, तसं अजून तरी काय संशयास्पद नाही सापडलं. त्या लोकांचा फक्त कोंबड्यांचा धंदा आहे. मिस्टर नाथ, त्या गुन्हेगारांची पाळामुळं फार खोलवर गेलेली असतात. त्या कोंबड्यांची पिसं मोजा, नीट बघा. कोंबड्यांच्या बरोबर सोन्याच्या चिपाई सप्लाय करत असतील. पंकज तिच्या आयला. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कार्य भीती चांदण्याची, उघडदार देवा. दार उघडायचं नाही, इथं ठेव. आतापर्यंत किती कोंबड्या आल्या त्या मोजल्या का? आतापर्यंत कोंबड्या 100 कोंबड आणि 1 2 3 100 कोंबड्या. म्हणजे साहेब, एक का कोंबड्याला तिघी जणीची खायला. या कोंबड्यांची पण राजासारखीच आहे ना. साहेब, आपल्याला ते फॅमिली प्लॅनिंग आहे. ह्या कोंबड्याची तसं काय आहे का? सटाप. तसं नाही रे. स्पेशालिस्ट डॉक्टर कडून ह्या कोंबड्यांची तपासणी करून घ्यायची. त्यांना खायला स्पेशल खुराक द्यायचा, आणि नाही दिला तर गव्हर्नमेंट आमचीच तंत्रणा. आता मी डॉक्टर कडून ह्या कोंबड्यांची तपासणी करून घेतो, तोपर्यंत तू विश्रांती घे. चल फुट. चला फुट. समजत नाही साहेब सांगतात ते. तू फुट. मला म्हणले फुट. उघडदार देवा आता, उघडदार दे, उघडदार देवा आता, उघड. ए अरे बंड्या, 100 नंबरी सोनं आहे ना हे? हो. आयला, या बायकांच्या पाशी कुठलीही गोष्ट गुप्त ठेवायची म्हणजे साली बोंब. बायानो, या धंद्यात मालपाणी तिच्या आईला रगड मिळेल, पण फक्त हातानं काम करायचं, तोंडानं काही बोलायचं नाही. नाही, काही बोलायचं नाही. मावशी, हे बेन बाहेर फुटलं ना तर आपला बेन बाजा वाजलाच म्हणून समज. नाही आम्ही बोलला. द्या, ती टोपली इकडे घे. बाहेर माल पाठवायचा आहे. बर बर. तिच्या आईला जाऊ दे गाडी. येस बॉस. नमस्कार नमस्कार मालकीनबाई. मालकीनबाई, काय? एवढ्या सगळ्या कोंबड्या कुठं नेल्या हो? गॉड नोज. म्हणजे कुठं? देवाला माहित. असं होय? आयला मालकीनबाई, हं? मडमवानी काय फाट 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 इंग्रजी बोलता तुम्ही. तुमचं शिक्षण कुठेपर्यंत झालंय? काय हो, तुम्ही या कोंबड्या कुठं पाठवल्या असा प्रश्न केला का मला? कसा विचारला?
नाही म्हटलं आमच्या कोंबड्याच्या धंद्यात तुमचा चोंबडेपणा कशाला? ज्या कामासाठी तुम्हाला ठेवलंय तेवढंच करत चला. अंकस ते जे आहे. काय झालं? मालकीनबाई हा. मला वाटतं परवावानी माझी नाडी सुटली वाटतं. बांधून देता? इडियट, वेढा मेला. तसं नाही, सुटली तर तुम्हाला लाज वाटेल. नाडी बांधते माधुरी माझ्या पोटाला. आता काय आपल्याला भरपूर वेळ. हा आम्ही एका खेळलो. काय हो गरवा रे, काय आपल्या बायकांच्या फुलपाखराच्या मधमाशा कशा काय झाल्या? म्हणजे झग्यातून नवरच कशा काय शिरल्या? ही काय भानगड आहे? याचं काय नानासाहेब, हा. सध्या माझं लक्ष माझ्या बायकोकडे नाहीये. अरे वा, इथं आल्यावर तुमचं लक्षही बदललं वाटतं. कुठं आहे तुमचं लक्ष? अहो कोंबडीकडं. पुराण्यातलाच ना? होय हो. हो, असं म्हणा. अहो पूर्वी वर्षातून एकदा गटारीला कोंबडी दिसायची, पण इथं कोंबड्याच कोंबड्या, आणि त्या सुद्धा सगळ्या आपल्या मालकीच्या. रोज गटारी. बाकी काही म्हणा, आपल्या बायका खऱ्या हुशार. हा. हुशार? अरे वा, मामांचं इथे हनीमून झालेलं दिसतंय. काय बाबा? नाही हो, रोज भोपळ्याची भाजी खाऊन कंटाळा आला होता, पण इथं रोज कवठाच्या पोळ्या खायला मिळतात. हा. नानासाहेब, यातली एक कोंबडी आपण गुपचूप पळवू. याची सोय मी करतो. अहो इथं जवळपास कुठतरी झणझणीत ट्रिप काढू. कसं? झणझणीत? जरा थांबा. इथलं झणझणीत चांगलं झोमणार आहे आपल्याला. आपल्याला चक्क दिसताय तो बंड्या नंबर 1 चा डॅनबिस आहे. तो आपल्या बायकांना चक्क बनवतोय. त्याच्याजवळ भरलेलं पिस्तूल असतं. गोळ्या भरलेलं पिस्तूल?